एरियाज रिलेटेड टू सर्कल. आता हा जो चॅप्टर आहे हा आहे धोकादायक चॅप्टर. ठीक आहे. दिसायला सोपा, सोडवायला अवघड. इथून पुढे जेवढे मेन्सुरेशन एरियावाले जेवढे चॅप्टर्स आहेत हे कॅल्क्युलेटिव्ह असतात. याच्यात तुम्हाला कॅल्क्युलेशनचा खूप भाग असतो. त्याचा तुम्ही 9th स्टँडर्ड पासून एक्सपिरियन्स घेत आहात. यावर्षी अजूनही कॅल्क्युलेशन जास्त आहे. एरियाज रिलेटेड टू सर्कल या चॅप्टर मध्ये आपण बेसिकली काय काय शिकणार हा मेन पॉइंट आहे. तर आपल्याला याच्यात फक्त तुमचा जो सिलेबस आहे सध्याचा त्यानुसार फक्त 3 गोष्टी शिकायच्या. तर आपला सिलेबस आहे आणि या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला आज थेरॉटिकली शिकवेन. मी तुम्हाला म्हणतोय थेरॉटिकली एकेका पिरियडचे चॅप्टर आहेत तुमचे. 1, 2, 3 चॅप्टर सोडले तर आणि बाकीमध्ये कॉन्सेप्ट खूप आहेत. आता सिलेबस मध्ये तुम्हाला पहिला टॉपिक आहे एरिया ऑफ सेक्टर. त्यानंतर आहे लेंथ ऑफ आर्क आणि थर्ड टॉपिक आहे एरिया ऑफ सेगमेंट. आता सेगमेंटचा कसा एरिया असेल, जर सेगमेंट तर एक हा असतो, ह्याला कुठे एरिया असतो का? 1 डायमेन्शनल फिगर आहे. तर मी या सेगमेंट बद्दल बोलत नाहीये, मी सर्क्युलर सेगमेंट बद्दल बोलतोय. तर आधी डोक्यातून हे काढा की एरिया बद्दल म्हणजे सेगमेंट म्हणजे कोणता, लाईन सेगमेंट नो, सर्क्युलर सेगमेंट. या सगळ्यांमध्ये एकच कॉमन शब्द असणार आहे, सर्क्युलर. तर मी जे काही सेक्टर म्हणलं तरी सर्कलचा, लेंथ म्हणलं सर्कलची, आर्क लेंथ, सेगमेंट आहे सर्कलचा. तर दिस इज द स्कोप ऑफ द सिलेबस. आता आपण याला 1 बाय 1 समजून घेऊ. इंटरेस्टिंग असते फार. पुढे चालून ह्यालाच आपण 11th स्टँडर्ड मध्ये परत एकदा रिव्हिजिट करणार. पण ते रिव्हिजिट थोडंसं वेगळं आहे. 10वी पर्यंत ज्याने आपली साथ दिली असा एक माणूस आपली साथ सोडणार आहे 11वीला आणि नवीन आपले एक साथ घेणार आहे आपल्यासोबत. तर साथ सोडणार आहे डिग्री आणि साथ धरणार आहे रेडियन. तर नवीन अँगल सिस्टीम आपण 11th स्टँडर्डला शिकतो. तर तिथे ह्याच गोष्टी परत शिकायच्यात, पण त्या रेडियनमध्ये शिकायच्यात, डिग्रीमध्ये नाही. रेडियन का सर डिग्रीला का सोडलं? इतके वर्ष सोबत होतं, बरोबर नाही असं. तर असं काही नसतं बेटा. सब्जेक्ट इज नॉट डिझाईन ऑन द बेसिस ऑफ इमोशन्स. ठीक आहे. तर इथे विषय जो बनवलेला आहे तो इमोशनवर नाही, तुमच्या कॉम्प्रिहेन्शनवर आहे. तर तुम्हाला जी गोष्ट जेव्हा समजायला पाहिजे त्यानुसारच ती बुकमध्ये दिलेली आहे. एनसीईआरटी मूर्ख नाहीये सिलेबस कमी करायला. त्यांनाही पाहिजे तर एक मोठमोठ्या तुमच्या कोचिंग क्लासपेक्षा अवघड सिलेबस पुस्तक बनवलं असतं. एनसीईआरटी कडे खूप मोठे लोक आहेत, साधे लोक नाही. अशा 1000 आयलंडचे प्रोफेसर त्यांच्या खिशात फिरतात. एवढे मोठमोठे लोक एनसीईआरटीत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं त्यांनी कॉम्प्रिहेन्शनचा विचार करून सिलेबस बनवलाय, इमोशनचा नाही. चला असो. फर्स्ट ऑफ ऑल आपण आता पाहूया एरिया ऑफ सेक्टर. 3च टॉपिक शिकायचे, तेवढं तर कळलं. 20 मिनिटं लागतात फक्त समजायला. तर बघा, पण त्याला आपण इंटरेस्टिंगली शिकू. तर सर्कलचा सेक्टर घ्यायचा तर सगळ्यात पहिली गोष्ट सर्कल घ्या. ठीक आहे. मग आता बघा, हा सेंटर आहे. तर पहिल्यांदा तर हे माहित पाहिजे की सेक्टर म्हणजे काय. ओके, सेक्टर म्हणजे काय. सो आपण एक काम करू, एक सर्कल घेऊ, त्याची रेडियस घेऊ, ही एक रेडियस घेऊ आणि नंतर एक ही रेडियस घेऊ. आपल्याला हे माहिती की सेम सर्कलची रेडियस तर सेम असते. ओके, तर याचा अर्थ हे दोन सेम आहेत. छान. आता आपण एक पार्ट घेऊया. हा तो पार्ट घेऊया आणि याला इथं आणून बसूया छानपैकी.
हा आहे तो पार्ट. त्याच्यामध्ये this part is radius and this part is arc. ठीक आहे. आता आम्हाला काय करायचं सर, असाच एक पार्ट घ्यायचा आहे. त्याला घेऊया आणि याला छानपैकी ग्रुप करूया आणि ठीक आहे, इथे कलर भरता येते का बघू. नाही भरता आला. आता आहे का, आता आपण याच्यामध्ये हा रिजन शेड करू, दिस रिजन. तर याच्यामध्ये जो तुम्हाला हा रिजन दिसतो विथ शेड्स, दिस इज कॉल्ड सर्क्युलर सेक्टर. याला आपण मराठीत वर्तुळ पाकळी म्हणतो. फुलाची एक पाकळी असते तशी, जे आपण तर हे एक पाकळी निघाल्यासारखी प्रकार, तसा इथे हा एक आहे. म्हणून जसं फुलाची पाकळी असते तशी वर्तुळाची पाकळी. आपल्याला काढायचे सेक्टरचा एरिया. सो दिस शेडेड रिजन इज नोन ॲज द एरिया ऑफ द सेक्टर. याचा फॉर्म्युला पाहिजे सर आम्हाला, लय पाठ करा वाटते. पाठ नाही करायचं. हा फॉर्म्युला येतो कसा आणि किती इंटरेस्टिंग आहे. आपण जो याचा फॉर्म्युला आहे हा काढणार बाय युनिटरी मेथड. याचा फॉर्म्युला कसा निघतो, युनिटरी मेथडने, एकमान पद्धतीने. म्हणजे आधी एकाची व्हॅल्यू काढायची. तुम्ही नीट इमॅजिन करा, बघा मॅथचा मेन शब्द असतो इमॅजिन. इमॅजिन करा की एक रेडियस मी इथे घेतली, ही रेडियस सर्कल मध्ये पूर्ण एक राऊंड मारते. इथपर्यंत आली बघा, एक अँगल स्वॅप केला त्याने, इथे एक वेगळा अँगल स्वॅप केला. बघा एरिया कव्हर करत चालली की नाही. हे सगळे काय बनतायत, सेक्टर्स आहेत. हे सगळे सेक्टर्स आहेत बघा. ठीक आहे, या दोघांच्या मधला सेक्टर आहे. ते पूर्ण झाडू मारत चालले, स्वॅपिंग करायले. ते करत 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 तो परत स्वतःच्या जागेवर आला, लाईक धिस. तर त्याने सर्कलचा एरिया कव्हर केला पूर्ण असा. आपण दोन गोष्टी बघणार, ध्यान से देखना बेटा. एक मी काय पाहणार, अँगल, आणि इकडे काय पाहणार, एरिया. जेव्हा त्यानं पूर्ण सर्कलचा एरिया कव्हर केला तेव्हा त्याने पूर्ण 360 डिग्री फिरला. रेडियसचं रोटेशन झालं 360 डिग्री. तर when 360 degree rotation is done, then it has completed pi r square, area of a circle. इथपर्यंत कळलं? व्हेरी इम्पॉर्टंट. सर आता काय करायचं, मग मला पाहायचंय 360 डिग्रीला पाय आर स्क्वेअर. तर मी एक काम करतो, 360 डिग्री पाय आर स्क्वेअर इक्वॅलिटी झाली. ह्याच्या इक्विव्हॅलंट हा आहे, इक्वल म्हणल्यापेक्षा इक्विव्हॅलंट, कारण हे अँगल आहे ना, हा एक प्रकारचा एरिया आहे. ते इक्विव्हॅलंट आहे, इक्वल नाही. ठीक आहे. मला याला जर 1 करायचं असेल, डिग्रीला 1 करायचंय, 1 युनिटरी मेथड लिहिलंय ना, नावाची इज्जत करू. आधी तिथे 1 डिग्री क्रिएट करू. सर 1 डिग्री करायचं तर याला 360 ने डिवाइड करा, भांडणं नको, यालाही करा. सेम नंबरने डिवाइड करता येते दोन्ही साईडला. तर इथून बनला 1. तर पाय आर स्क्वेअर 360 कशाला इक्वल झाला, 1 डिग्रीला. 360 डिग्री मध्ये किती फिरतो, पाय आर स्क्वेअर एरिया कव्हर करतो. तर 1 डिग्री मध्ये किती एरिया कव्हर करेल,
पायर स्क्वेअर बाय 360. ठीक आहे सर. एक तर तुम्ही पूर्ण फिरलात, नाही तर एकच डिग्री फिरलात. हे दोन्ही एक्स्ट्रीम टोक आहेत. आता मला कसं पाहिजे, फिगरमध्ये तुम्ही थिटा फिरलात. नेमकं किती फिरलात माहित नाही. मला 1 डिग्री कळलं. मला एका वस्तूची किंमत कळली. बघा, एका पेनची किंमत पायर स्क्वेअर बाय 360 आहे. तशा 10 पेनची किंमत इंटू 10, 20 पेनची किंमत इंटू 20, मग थिटा पेनची किंमत इंटू थिटा. तर दोन्ही साईडला थिटाने मल्टिप्लाय करा. तर इथे थिटाने केल्यावर अँगल होईल थिटा. आन्सर मग इकडे पण करा. कळलं का? जर मला थिटाने जायचंय, सॉरी, हा ठीक आहे, काही अडचण नाही. बघा, तर मला जो हा एरिया काढायचा होता दोन्ही साईडने थिटाने केल्यावर, तर बघा, अँगल जर मी थिटा डिग्री फिरलो तर मला एरियाला थिटाने मल्टिप्लाय करावं लागेल. नाव दिस हॅज बिकम द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सेक्टर. आपण ह्याला काढलं युनिटरी मेथडने. तर लक्ष द्या. सो एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, डिनोटेड बाय कॅपिटल ए. एरिया ऑफ सेक्टर कॅपिटल ए ने दाखवतात. हे नोटेशन 12वी पर्यंत लक्षात ठेवायचं. इट हॅज फॉर्म्युला सर पायर स्क्वेअर अपॉन 360 इंटू थिटा. ठीक आहे. हा एरिया झाला ना पूर्ण. त्याला आता आपण छान लिहू. तर एरिया ऑफ सेक्टर इज, हा अँगल या अँगल सोबत घ्या, थिटा अपॉन 360 डिग्री इंटू बाजूला कोण येईल, पायर स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला. कळलं? एरिया ऑफ सेक्टर आजपासून लक्षात ठेवायचा. थिटा अपॉन 360 इंटू पायर स्क्वेअर. पुढे चालून सर हा फॉर्म्युला बदलतो. आता नाही, 11वीला बदलतो. म्हणजे आता थिटा राहत नाही, रेडियन येतं. तर त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. नंतर यस इज इक्वल टू आर थिटा येतं. थिटा येतो रेडियन मध्ये. यस असते आर्क लेंथ, आर असते रेडियस, थिटा असतो रेडियन. वो बाद में देखेंगे. तर हा झाला आपला मेन फॉर्म्युला. महत्वाची गोष्ट बघा, थिटा आहे अँगल बिटवीन रेड आई subtended by arc at the center. हा थिटा सेंटर जवळ बनलेला असतो. आपापसात बोलू नका, नाही तर मला शिकवा. तर लक्षात घ्या, सेंटरच्या जवळ बनलेला अँगल थिटा असतो. व्हेरी इम्पॉर्टंट. आर असते रेडियस आणि ए असतो एरिया ऑफ सेक्टर. समजला पहिला फॉर्म्युला. आता याला लक्षात कसं ठेवणार, एरिया जो असतो सेक्टरचा किंवा सेक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो एरियाशी रिलेटेड आहे. एरिया काढायचा तर एरियाशीच करा. चलो, पहिला फॉर्म्युला संपला. आता आपण पाहू लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क एल ने पण दाखवतात, पुढे चालून एस ने पण दाखवतात. आपण सध्या एल चं नोटेशन वापरू, जे आपल्या सिलेबस मध्ये आहे. सेम लॉजिक बेटा, सेम. आधी आपण पाहू आर्क काय आहे. आर्क मी आता काढल्याप्रमाणे, इफ यू नो दॅट, याला घ्या. दिस इज आर्क लेंथ. ही आहे आर्क लेंथ. आता पहा,
आर्क आणि या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आहे आर्क लेंथ. तुम्हीच इमॅजिन करा, या आर्कने इथे रेडियस आहे. तुम्ही बघा, जेवढी रेडियस आहे, दोन रेडियसच्या मधलं सेंटर जवळचं अँगल, सेंट्रल अँगल. आता आपण जर याला घेतलं, फक्त या रेडियसला फिरवलं, तर आता आर्क लेंथ बदलली की नाही? ही आर्क लेंथ वाढली आणि इथपर्यंत गेली, असं समजा. ठीक आहे, इथपर्यंत होते हे. म्हणजे काय लक्षात यायले, जेव्हा हा इथं होता ओरिजिनवर, इथून फिरायलाय, बघा तो आर्क लेंथ कव्हर करायलाय. फक्त त्या सर्कलच्या आता सर्कमफेरन्सवर लक्ष द्या, रेड लाईनवर. स्वॅप करत चालले, लाईन तयार होत चालली, तयार होत चालली, अशी. जेव्हा तो पूर्ण फिरेल, तेव्हा तो 360 डिग्री कव्हर करेल. 360 डिग्रीत त्याने आता एरिया नाही, लेंथ कव्हर किती केली? सर्कमफेरन्स एवढी. सेम लॉजिक आहे. तर आपण तेच इथं लॉजिक घेऊ. इकडे घेऊ सर्कमफेरन्स आणि इकडे घेऊ अँगल. जेव्हा सर्कमफेरन्स 2 पाय आर होतं, तेव्हा अँगल 360 डिग्री होता. मग जेव्हा अँगल 1 डिग्री होता, तेव्हा हा 2 पाय आर बाय 360 डिग्री होणार. आणि जेव्हा अँगल थीटा झाला, तेव्हा ही व्हॅल्यू इंटू थीटा झाली. तर यालाच आम्ही म्हणतो लेंथ ऑफ द आर्क. खतम. सेम मेथड. तर एल इज थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. तर लेंथ रिलेटेड असते सर्कमफेरन्स सोबत आणि एरिया रिलेटेड असतो सर्कलच्या एरिया सोबत. 66.66% चॅप्टर संपला. ठीक आहे, अप्रॉक्स. 3 पार्ट आहेत, म्हणजे 1/3 पार्ट 100%चा 33.33 लाईट कॅट. आता लक्षात घ्या, इथून पुढे जो फॉर्म्युला आहे, तो तुमच्या बुकमध्ये एक दिलेला आहे. तो तर मी सांगेल, ते तर माझं कामच आहे. पण त्याच्यानंतर माझं खरं काम आहे, की त्या फॉर्म्युल्याला मी तुम्हाला अतिशय वेगळ्या मेथडने सांगेन अजून. आणि ते मस्त आहे, ते आलं पाहिजे. युजिंग ट्रिग्नोमेट्री. त्या फॉर्म्युल्याला ट्रिग्नोमेट्री वापरून हे पाहता येतं. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आर्क लेंथ इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. लक्षात घ्या. ओके. नंतर आपण रिलेशन शिकू, पण आता या गोष्टीवर फोकस नको. आता आपण पाहूया एरिया ऑफ सर्क्युलर सेगमेंट. परत तोच प्रश्न, व्हॉट इज सेगमेंट? आता आपण दोन गोष्टी शिकल्या, एक एरिया आणि एक लेंथ. तर दोघांना एकत्र करून हा एरिया बनतो. आता घ्या एक सर्कल, हा त्याचा सेंटर. ध्यान से देखना. अब देखो, थोड़ा सा देखो. या दोन रेडाई, रेडायला जोडल्यानंतर बनते कॉर्ड, या दोन एंड पॉइंट्सला जोडून. छान. आणि हा जो पोर्शन आहे, दिस इज आर्क लेंथ. कळलं? नाव फोकस ऑन द पॉइंट आय एम गोइंग टू टेल यू. 1 minute. This portion, this portion, okay, this is called circular segment. This area
तर सर्क्युलर सेगमेंट असतो काय? इट इज अ एरिया बाउंडेड बाय कॉर्ड अँड आर्क लेंथ. कुठलीही कॉर्ड सर्कलची आणि त्याची आर्क लेंथ यांच्यामध्ये जो एरिया असतो बाउंडेड बाय, दॅट इज सर्क्युलर सेगमेंट. सो वी कॅन से circular segment is area between or bounded by chord and arc length joining chord ends. अरे आर्क लेंथ याच्या कॉर्ड एंडला जोडूनच येईल ना. तर हा मधला पोर्शन, दिस इज एरिया ऑफ सेगमेंट. सर हा तर नीट पाहिलं तर सेमी सर्कलही नाही. सेमी सर्कल व्हायला हा असा पाहिजे होता. तर सेमी सर्कल नाही सर. त्याचा एरिया कशाला इक्वल झाला असता? पाय आर स्क्वेअर बाय 2. तसा झाला असता. पण हा तसाही नाही. आधेमध्येच आहे. तर ह्याचा फॉर्म्युला आता डायरेक्ट आहे का? आहे पण नाही पण. डायरेक्टली तर नाही. इनडायरेक्टली आहे काढू. सर मग आपल्याला बेटर वे सांगा. बेटर वे आहे नॉर्मल जिंदगीवाली मेथड. तर मला याच्या दोन गोष्टी माहिती आहेत. सर एक ट्रायंगल आहे मध्ये. आय क्लेम दिस ट्रायंगल इज ऑलवेज आयसोसिलस. इक्विलॅटरल व्हायला ह्याची गॅरंटी कमी आहे ना. पण ह्याची गॅरंटी फिक्स आहे ना. रेडियस सेम आहे तर आयसोसिलसच असतो. तर मी एक काम करतो सर. मी आधी हा एरिया बघतो. सेक्टर. आताच पाहिलं की रे 10 मिनिटापूर्वी. सर मी पूर्ण आधी सेक्टरचा एरिया काढतो आणि त्यातून ट्रायंगलचा एरिया मायनस करतो. तर मला सापडला सेगमेंटचा एरिया. नॉर्मल जिंदगी. नंतर असते मेंटॉस जिंदगी. नॉर्मल मध्ये मी जे सांगायलो ते तुमच्या बुक मध्ये आहे. सध्या नॉर्मलच राहायचं. मग मी पुढे जाईल. एरिया ऑफ सेगमेंट इज एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. समजलं? एरिया ऑफ ट्रायंगल काय असते सर? आता ट्रायंगल कोणता त्याच्यावर डिपेंड असते. हाफ इंटू बेस इंटू हाईट असते. हेरॉन्स फॉर्म्युला असते. हाफ इंटू आर स्क्वेअर थिटा असते. साइन थिटा असते. मध्ये साइन थिटा पण येते. त्याला आणायचं आपल्याला. काळजी करू नका. तर हे सांगतोय एरिया ऑफ सेगमेंट जो काढतात त्याला मी घेतो एरिया ऑफ सेक्टर. थिटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर इंटू हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हे वेगवेगळ्या ट्रायंगल साठी वेगवेगळं राहील. सर याचं काढण्यासाठी काय असते का आपल्याकडं? बिलकुल असते बेटा. इथून एक परपेंडिक्युलर टाका. ही रेडियस तर नाहीये. ही हाईट आहे. आयसोसिलस ट्रायंगलची हाईट आहे. तर इथं जो कोणता थिटा येईल त्याचे दोन तुकडे होतील. थिटा 1 थिटा 2 रेडियस असते आणि आम्ही इथला अँगल घेऊन काहीतरी करू शकतो. पण एवढं सोपं नाहीये. एवढं सोपं नाहीये. तर मी याची तुम्हाला एक दुसरी मेथड सांगतो. तुम्हाला जोपर्यंत थिटा माहित नाही, रेडियस माहित नाही, तोपर्यंत तुम्ही ते नाही काढू शकत. समजलं? बेसिकचा कॉन्सेप्ट एवढा आहे. टिल दिस चॅप्टर थेरी इज ओव्हर. चॅप्टर एवढाच आहे. प्रॅक्टिस इनफायनाईट असते. त्याला लिमिट नसते. आता या फॉर्म्युल्याला आपण थोडं वेगळ्या प्रकारे बघूया. इथपर्यंत क्लिअर आहे? चला. मी आता तुम्हाला एरिया ऑफ सेगमेंट साठी एक ऑल्टरनेट बट व्हेरी युजफुल फॉर्म्युला देतो. ठीक आहे? एक काम करूया. आता थोडंसं लक्ष द्या. लेट अस टेक धिस पार्ट अगेन.
अरे ठीक राहू दे. आता नीट बघा. गुड आयडिया. हायलाइट आहे रे. व्हेरी बॅड आयडिया. डोंट वरी. कलर इट. असो. पॅचच असते शेवटी. आता ऐका, आता ऐका. सर एरिया ऑफ सेक्टर बद्दल मला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे एरिया ऑफ ट्रायंगल बद्दल. तर काय करता येईल बघूया. एक मिनिट. आपल्याला हे तर माहिती आहे. ट्रायंगल मध्ये कोणत्याही साईडला बेस म्हणता येते, काय अडचण आहे का? काही अडचण नाही. आपण एक काम करू. इथे थिटा ठेवू. सर हीच हाईट काढा. असं कुठल्याही ग्रंथात लिहिलं नाही. हाईट कुठेही राहू शकते. फक्त ट्रायंगल मध्ये. तर आपण असं समजू की मी इथे एक हाईट टाकली. हाईट आहे असं समजा हा. याचा अर्थ इथे एक परपेंडिक्युलर आहे. तो इथं पण आहे. नो प्रॉब्लेम. नाव लुक. आय विल लेबल दिस ॲज हाईट एच. तर या ट्रायंगलची ही हाईट झाली आणि या ट्रायंगलचा हा बेस आर झाला. ओके. आणि हा पण आर आहे. ठीक आहे. तर थिटाच्या ऑपोजिट कोण आहे बघा? हाईट. आणि राईट अँगलच्या समोर हायपोटेन्यूज असतो. तर थिटाच्या ऑपोजिट कोण आहे? एच. आणि हायपोटेन्यूज कोण आहे? आर. तर ऑपोजिट टू हायपोटेन्यूज कोण असतो? साइन थिटा. कळलं का? तर मी या फिगरमध्ये लिहितो साइन थिटा. साइन थिटा असतो ऑपोजिट, दॅट इज हाईट. हायपोटेन्यूज आर. तर मला एच काढायचंय. तर मी एच ला काय लिहू शकतो? आर साइन थिटा. सर हे कुठल्याही ट्रायंगलला चालते का? 100%. इन सर्कल, इन एनी ट्रायंगल दिस रिलेशन इज ट्रू. ओके. कारण एच पण मी काय घेतलं? नीट बघा, व्हेरिएबल आहे. हाईट बदलली तरी मला अडचण नाही. थिटा बदलला तरी अडचण नाही. रेडियस बदलली तरी अडचण नाही. त्याचा अर्थ हाईट या रिलेशन मध्ये तर नेहमी चालणार. हाईट समजली. मला एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याचा बेस्ट ऑप्शन काय वाटतो? हाईट इंटू बेस इंटू हाफ. हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. तर मला बेस तर माहिती आहे ना सर, आर. मला प्रॉब्लेम कोणाचा होता? हाईटचा. हाईट काढली ना मी आर साइन थिटा. तर एरिया ऑफ ट्रायंगल सांगा. सर हाफ इंटू बेस इंटू हाईट. बघा मी सोपं काम केलं. मी बेस आणि हाईट दोघांना आर मध्ये आणलं. तर दिसलं का वर आर स्क्वेअर साइन थिटा बनला आणि खाली हाफ आला. सर एरिया ऑफ ट्रायंगल सापडला. हा असतो एरिया ऑफ ट्रायंगल इन अ सर्कल. सेंटर पासून काढलेला. आता जगातला कोणताही सर्कल राहू द्या. तुम्हाला जर कोणी विचारलं, या ट्रायंगलचा एरिया सांग. इथे थिटा आहे. तर 100% सांगायचं आर स्क्वेअर साइन थिटा बाय 2. दॅट इज द एरिया. कंपल्सरीली. नो चेंज. हा. आता सर ते थिटाची काय कायच नाही त्यात गोष्ट. थिटा कोणतं पण कसं झालं? थिटा इज थिटा असेल. तुम्हाला येत नाही तसं. तुम्हाला येत नाही तसं. थिटा कोणता पण यायचा जो क्वेश्चन असतो, तो 12वीला असतो. 11वी-12वीला. जेव्हा आपण अलाइड अँगल शिकतो. अलाइड अँगल शिकतो. मी म्हणलं ना आपण ट्रिग्नोमेट्रीचा 10% पार्ट शिकला नाही बेटा. ट्रिग्नोमेट्री जस्ट सुरू झाले. मी स्वतः ट्रिग्नोमेट्रीचा 13 वर्षापासून अभ्यास करायलो. अजून मला पूर्ण येत नाही. पण मी शिकायलो. आता आहे का? आजपासून एक लक्षात ठेवा. सर्कलमध्ये जो ट्रायंगल असतो, त्याचा एरिया, ज्याची रेडियस काय असते? बेस असते. हायपोटेन्यूज असते. त्याचा एरिया नेहमी आर स्क्वेअर साइन थिटा बाय 2 असतो. तर आता आम्हाला 2 फॉर्म्युले माहित झाले. सेगमेंटच्या फॉर्म्युल्यासाठी कोणाची गरज आहे? सेक्टरचा एरिया, ज्याचा फॉर्म्युला फिक्स आहे. फॉर्म्युला ह्याचा माहित नव्हता. आता ह्याचाही माहित झाला. तर हे रिलेशन लावून मी आता एक प्रॉपर फॉर्म्युला तयार करू शकतो. ते माझं टार्गेट आहे. समझे? अब आएगा मजा. अब आएगा मजा. देखो. ते काम करू आपण. सो area of segment is area of sector
मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. नीट बघा, आर्बिट्ररी पॉइंट आहे. थीटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर साइन थीटा बाय 2. कळलं? सर याच्यात आणि याच्यात मला आर स्क्वेअर कॉमन दिसते. काय अडचण आहे? सध्या तर कॉमन जेवढं दिसते तेवढंच घ्यायचं. आर स्क्वेअर कॉमन. सर मग इथं राहिला पाय थीटा बाय 360 मायनस साइन थीटा बाय 2. आजपासून एरिया ऑफ सेगमेंटचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे? यू कॅन ऑल्सो यूज दिस, नो प्रॉब्लेम. कॅन यूज दिस बिकॉज यू ऑलरेडी लर्न ट्रिग्नोमेट्री. हा फॉर्म्युला स्टेट बोर्ड मध्ये पण आहे, तुम्हाला नाही. एनसीआरटीला नाहीये. एनसीआरटी ना मी जो मागे लिहिला की नाही, सगळ्यात वर जो लिहिलाय तो आहे. त्यालाच मी फार सिम्प्लिफाय केलं. ट्रिग्नोमेट्री वापरून खूप खराब खराब गोष्टी खूप सोप्या सोप्या करता येतात. ट्रिग्नोमेट्रीचा तोच फायदा आहे. वापरू शकता, पण याची एक अडचण येईल तुम्हाला. ती काय सांगते, नीट नीट ऐका. तुम्हाला सर्कलमध्ये काय काय बघा, मी लिमिटेशन हे सांगतो बेटा. हा काय माझा आवडता फॉर्म्युला असं मी म्हणत नाही. प्रॉब्लेम कुठे आहे तो सांग. लक्ष द्या, लक्ष द्या. एनसीआरटीने एनसीआरटी तुम्हाला हेच का वापरा म्हणते याचं रिझन देतो. मी आधीच बोललो एनसीआरटीला माहित नसेल काय. मला माहिती आहे म्हणजे एनसीआरटीला तर माहित असेलच ना. मी एनसीआरटी पेक्षा तर मोठा नाही ना. इक्वल होऊ शकेल, त्याच्यावर नाही जाणार. तर लक्षात घ्या, कारण एनसीआरटीत काम करणारी माणसंच आहेत आणि मी पण माणूस आहे. लॉजिक. आता बघा, तर मी त्याला इक्वल होऊ शकतो, त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. त्यांना हे माहित नाही, हे माहित नाही असं तर होऊ शकत नाही. का दिलं नाही सर? कारण सांगतो. पार्थचा जो क्वेश्चन होता तो, जर इथे सेंट्रल अँगल 120 डिग्री असेल, तर मला इथे थीटा साइन 120 लिहावं लागेल. आणि सर आम्ही तर ट्रिग्नोमेट्री 0 to 90 मध्ये शिकलोय. 120 गेला सेकंड क्वाड्रंट मध्ये, इथं आमचं 10वीचं टायर पंक्चर. So that this formula is not useful when your angles are obtuse. So that NCRT ignored this. कळलं? एनसीआरटी का दिलं नाही? सर मग स्टेट बोर्ड कसं काय दिलं? ते 10वीचे पोरं काय फार छान आहेत काय? म्हणजे ते काय अलाइड अँगल शिकलेत काय? ते तर अँगलच नीट शिकले नाहीत. अलाइड अँगल तर फार पुढे राहिले. ऐका, त्यांना दिलं. त्यांना देण्याचं कारण, त्यांना दिलेला क्वेश्चन 120 डिग्रीचा नसतोच. त्यांना नेहमी फर्स्ट क्वाड्रंट मधला दिला जातो. तर तुम्ही वापरा. फर्स्ट क्वाड्रंट दिला तर वापरा. समझे कुछ? ये बातें कोई नहीं बताएगा. तर मी ब्लेम करत नाही एनसीआरटीला. ऍज अ टीचर दिस इज माय ड्युटी, की तुम्हाला फॉर्म्युले वेगवेगळ्या मेथडने पाहता आले पाहिजे. गोष्टींना नीट पाहता आलं पाहिजे. आर स्क्वेअर साइन थीटा बाय 2 आर स्क्वेअर साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 कसा आहे ते सांग बरं. लेट इट रेकॉर्ड. थिंक लाईक अ प्रो. एरिया ऑफ सेक्टर सांगा. थीटा बाय 360 इंटू पाय स्क्वेअर. आर्क लेंथ सांगा. झालं? या दोघातलं रिलेशन काढा. प्रो बनना इतना इझी नाही होत आहे. इकडे लक्ष द्या. जेव्हा मी या दोघांबद्दल बोलतो, रिलेट करा म्हणतो, तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा चमकलं पाहिजे दोघात कॉमन आहे. ठीक आहे? तर मी इथून एक काम करतो. थीटा बाय 360 ला जर सेपरेट केलं तर एलच्या खाली 2 पायर येईल. कळलं की नाही? हे इकडे होईल की नाही? हा. तर थीटा अपॉन 360 ला मी काय लिहू शकतो? एल बाय 2 पाय आर. इकडे बघा, एल अपॉन 2 पाय आर लिहू शकतो.
थिटा अपॉन 360 ला. मग थिटा अपॉन 360चं हे सबस्टिट्यूशन इथं करता येईल. तर एरिया ऑफ सेक्टरमध्ये मी काय लिहीन? याला काय लिहीन? एल अपॉन 2 पाय आर इंटू पाय आर स्क्वेअर. काय फायदा आहे सर? पाय आरनं पाय आरला मारलं, इथे कार उरला. तर एरिया ऑफ सेक्टर येतो LR/2. जबरदस्त रिलेशन आहे. काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेंट्रल अँगल देतच नाहीत. अँगलच देत नाहीत. अँगल न काढता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल, यू कॅन यूज दिस. आर्क लेंथ इंटू रेडियस. म्हणून लक्षात ठेवायचं, सेक्टरचा अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला काय असतो? आर्क लेंथ इंटू रेडियस बाय 2. समझे? बहुत काम की चीज है, ध्यान में रखो. चैप्टर ओवर. फ्रॉम नेक्स्ट पीरियड वी विल डू क्वेश्चंस.